लग्नाचे आश्वासन देत एका विवाहित महिलेसोबत दीर्घकाळ प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिचा घटस्फोट झाल्यावर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामुळे नातेसंबंधातील विश्वासघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। नागपूर येथील नंदनवन परिसरातील 28 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 34 वर्षीय हर्षद शंकरराव मनोहर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे। तक्रारीनुसार 2023 मध्ये खासगी कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे। महिलेने आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी असून घटस्फोट घेण्याचा विचार असल्याचे आरोपीला सांगितले होते। त्यानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते। दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले। 2024 मध्ये महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली, मात्र आरोपीने वारंवार टाळाटाळ करत अखेर लग्नास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे। यानंतर महिलेने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी विरुद्ध संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।